हाऊसिंग फेडरेशनचं त्यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ऑनलाईन किंवा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले. एरियामध्ये जवळजवळ 10,000 हाऊसिंग सोसायटी आणि 700-800 संस्था सोडल्या तर मोस्टली सर्व संस्था ह्या 250 खाली सभासद असणाऱ्या आहेत. संस्थांची निवडणुका घेणे हा आता महत्वाचा विषय. 10,000 आता निवडणुकीला पात्र झाले. 3 वर्ष प्रत्यक्षात निवडणूक न झाल्यामुळं ह्या निवडणुका सगळ्या पात्र केले आणि निवडणुका घेण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गरज पडणार आहे. 50 सोसायटी पाठीमागे ऍटलिस्ट एक निवडणूक निर्णय अधिकारी निर्माण होणं आवश्यक आहे. फेडरेशनला विनंती करेन की तुम्हाला ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून लोकांना हे ट्रेनिंग घ्यायला लावणं आवश्यक आहे. उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की हे ट्रेनिंग. माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य श्रीयुत अनिल कवडे साहेब यांचं मी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे स्वागत करतो. नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जो जन्म आहे म्हणजे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे 1999 साली झालं. 15 मार्च 2010 साली हे माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य श्रीयुत राजगोपाल देवरा साहेब ह्याने एक परिपत्रक काढलं. प्रत्येक फेडरेशनने प्रशिक्षित व्यवस्थापक पॅनल तयार करावा. मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन हे पहिलं फेडरेशन आहे की ज्याने मॅनेजरल ट्रेनिंग कोर्स 2010 पासूनच स्टार्ट केला. 400च्या वर आम्ही मॅनेजरल ट्रेन केले आणि नवी मुंबईत ते सगळे कार्यरत आहेत. लॉकडाऊन मध्ये आम्ही असं ठरवलं की आता आपण काय करायचं म्हणून आमच्या फेडरेशनने श्री प्रसाद परब साहेबांना विनंती केली की आपण जे आपले नवी मुंबईतले जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रोग्राम चालू करूया. फेडरेशन ऑफ इंडियावर आम्ही लेक्चर सिरीज चालू केली. कॉन्ट्रॅक्ट ची कार्यशाळा आयोजित. नॅशनल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट श्री सुधीर गोयल सरांना आम्ही आमंत्रित केलं होतं. कन्व्हेन्स ची एक आपण चांगलं प्रोत्साहन त्याला दिलं आणि नव्या मुंबईतल्या बऱ्याचशा सोसायटीनी त्याच्यात भाग घेतला आणि त्यावेळेस आपण माननीय न्यायमूर्ती कोपरगाव श्री जयंत पांचाळ साहेबांना आमंत्रित केलं. पार्किंग बद्दल एक कार्यशाळा आयोजित केली आणि त्या कार्यशाळेत डेप्युटी रजिस्ट्रार मुंबई श्री ज्ञानेश्वर डोंगरे साहेबांना आम्ही आमंत्रित केलं. भागीदार कोणाला म्हणायचं आणि त्याची वसुली कशी करायची ही एक कार्यशाळा आम्ही आयोजित केली आणि त्या कार्यशाळेत सटाणा नाशिकचे मुख्य दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर तथा प्रथम न्याय दंडाधिकारी श्री विक्रम आव्हाड साहेबांना आम्ही आमंत्रित केलं. स्टुडंट्स ऑफ मेंबरशिप याबद्दल एक कार्यशाळा आयोजित करत आहोत. सकाळी 11:30 वाजता ऍडव्होकेट परब साहेबच सगळ्या कार्यशाळेला लेक्चर देत असतात. स्टडी त्यांचा फार दांडगा आहे. फेडरेशनचे सगळे पदाधिकारी, ऍडव्होकेट परब, आपण सर्व या प्रशिक्षण सत्रामध्ये सहभागी झालेले विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य, बंधू आणि भगिनी. प्रशिक्षणाचा जो उपक्रम या 250च्या आतल्या सदस्यांसाठी राबवण्याचा विचार केलेला आहे तो निश्चितपणे स्तुत्य आहे. का सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा आपला मूलमंत्र आहे आणि ह्या मूलमंत्राला अनुसरून आपण सगळ्यांना शिक्षित करण्याचं जे ध्येय समोर ठेवलेलं आहे ही प्रक्रिया खरं तर फार महत्वाची आहे माझ्या दृष्टिकोनातून. 3 घटक दिसतात जे निवडणूक प्रक्रियेशी निगडित आहेत. एक म्हणजे मेंबर्स, जे मतदार आहेत, त्यांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत की त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रक्रियेमध्ये सकारात्मक पद्धतीने सहभागी होणं आणि आपला मतदानाचा किंवा आपल्या मताचा जो अधिकार आहे त्याचा योग्य वापर करावा. दुसरी जी व्यवस्था आहे, अधिकारी जे उभे राहणार आहेत निवडणुकीसाठी, पदाधिकारी या पदांसाठी, त्यांची खऱ्या अर्थानं दुसरा हा घटक आहे जो महत्वाचा आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं काही करणं वाटतं, मनापासून करणं आवश्यक वाटतं, अशा लोकांनीच यामध्ये खऱ्या अर्थानं उतरावं. कारण मला असं वाटतं की सहकारी संस्थेचा संचालक हा विश्वस्त असावा, विश्वासाला पात्र असावा. त्यांनी खऱ्या अर्थानं त्याला काहीतरी तिथल्या लोकांसाठी करायचं आहे, तिथल्या व्यवस्थेमध्ये काही सकारात्मक अशा पद्धतीचं योगदान द्यायचं आहे, ही भूमिका आणि भावना त्यांनी मनामध्ये ठेवूनच या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून उतरणं अपेक्षित आहे. आणि तिसरी महत्वाची जी घटक आहे जो आपण आता प्रशिक्षित करतोय तो म्हणजे निवडणूक संचालन करणारी व्यवस्था. ही खूप महत्वाची आहे कारण ही किती निपक्षपाती काम करेल आणि ही किती योग्यरित्या काम करेल याच्यावर पुढच्या संपूर्ण व्यवस्थेचा पाया रचला जाणार आहे.
कारण प्रथमच अशा पद्धतीची निवडणूक संस्था घेत आहे. त्यामुळे संस्थेची फार मोठी जबाबदारी आहे आणि संस्थेची ही जबाबदारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्यरित्या पार पाडणं ही आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची गरज आहे. त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणं. आता नियमावली आपण तयार केली, आमच्याकडे ती आलेली आहे, त्यात काही छोटे मोठे बदल आपण सुचवतोय, पण ही निवडणूक प्रणाली नियमावली जी आहे ती योग्य पद्धतीने राबायचं असेल तर मतदार यादी कशी असावी, त्यात कुणाचं नाव असावं, नामनिर्देशनासाठी किंवा उमेदवारीसाठी पात्रता काय आहे, त्याची प्रक्रिया कशी असते, कधीपर्यंत निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल केली जातील, छाननी कधी होईल, छाननी कशी करावी, दाखल करताना काय बघावं, छाननी कशी करावी, त्यानंतर माघारी घेताना काय बघावं उमेदवारी अर्ज, आणि नंतर प्रत्यक्ष निवडणूक आपल्याला संचालन करताना काय नियम पाळावेत, कशा पद्धतीने ही गुप्त मतदान पद्धती आपण योग्य पद्धतीने कशी पुढे आणावी, आणि त्यातून आपण मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा किती काटेकोरपणे करावी, या सगळ्या बाबी खूप महत्वाच्या असतात. आणि निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या कमी का जास्त हा महत्वाचा मुद्दा नाही, प्रक्रियेचं पावित्र्य महत्वाचं आहे, प्रक्रियेचं खऱ्या अर्थानं अचूकता महत्वाची आहे, पारदर्शकता महत्वाची आहे, आणि ती आपल्याला पार पाडण्याची कटिबद्धता या निवडणूक यंत्रणेतल्या आता उपस्थित असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी पहिल्यांदा आपण आपल्या मनाशी जोपासली पाहिजे. ही कटिबद्धता फार महत्वाची आहे. मला वाटतं की माझ्या सोसायटीमध्ये या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी किंवा सगळ्या या सोसायट्यांमध्ये योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी माझ्या खांद्यावर एक महत्वाची जबाबदारी आलेली आहे, आणि मी ही उत्कृष्टपणे पार पाडून खऱ्या अर्थानं या माझ्या पदाला, माझ्या कर्तव्याला, माझ्या जबाबदारीला मी न्याय देईन अशा पद्धतीची कटिबद्धता या यंत्रणेकडनं मला अपेक्षित आहे. कारण जेव्हा माणसं स्वतःहून आपली काम करण्यासाठी प्रेरित होतात, स्वतःहून उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचा प्रयत्न करतात आणि स्वतःहून त्यामध्ये खऱ्या अर्थाने इन्व्हॉल्व्ह होतात, तेव्हा खऱ्या अर्थानं ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली जाते. कारण मला असं नेहमी वाटतं की कुठलंही काम आपण करत असू तर त्या कामाबद्दल आपल्याला आत्मीयता पाहिजे, आस्था पाहिजे, जाणीव पाहिजे जबाबदारीची, आणि कर्तव्याची पण जाणीव पाहिजे. चांगला आदर्श पुढच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी घालून द्यावा अशी माझी आपणा सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं आपण प्रशिक्षणामध्ये आपण अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी अभ्यासल्या, अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून शंका निरसन करून आपण जर खऱ्या अर्थानं या प्रक्रियेला सिद्ध झालो तर मला वाटतं हे सत्कारणी लागलं प्रशिक्षण असं आपल्याला म्हणता येईल. मी पुन्हा म्हणेन की आपल्याला एक चांगलं काम करण्याची सुसंधी प्राप्त झालेली आहे. या निमित्त अनिल कवडे साहेबांनी जे आपल्याला मौल्याचं मार्गदर्शन केलेलं आहे सर्व पार्टिसिपेंट्सना, आणि त्याच बेसिसवरती आपण जे आहे ते आपली सुरुवात करणार आहोत आपल्या इलेक्शन रूल्सचं. आजचा जो इलेक्शन रूल्सचा जो सिलेबस पार्टिसिपेंट्सचा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि तो अभ्यास करायचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन जे आहे, सर्व अपेक्स बॉडी, सर्व फेडरेशनची जी अपेक्स बॉडी आहे त्या स्टेट हाऊसिंग फेडरेशननी ह्या इलेक्शन रूल्सचा एक सिलेबस फ्रेम केलेला आहे. इलेक्शन सिलेबस मध्ये आम्ही असे व्हेरियस चॅप्टर्स केलेले आहेत. चॅप्टर्स मध्ये सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ठेवलेलं आहे, त्यानंतर मग चॅप्टर 2 मध्ये आपण डेफिनेशन, सर्व प्रकारचे डेफिनेशन घेतलेले आहेत. चॅप्टर 3 मध्ये आपण इलेक्शनची प्रोसेस जी आहे ती सांगितलेली आहे. तसंच एका चॅप्टर मध्ये आपण केस स्टडी ही घेतलेला आहे, आणि शेवटला सर्व प्रकारचे जे फॉर्म्स आपल्याला लागणार आहेत इलेक्शन रूल संदर्भातले ते सर्व फॉर्म्स देखील आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. एप्रिल 2021 रूल्स ज्याच्याबद्दल आपण बोलतो तर त्या रूल्स मध्ये जो पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह इलेक्शन रूल्स 2019 अमेंडमेंट रूल्स असं त्याला संबोधलं जावं. 2019च्या अगोदर जे रूल्स होते त्याला आपण 2014चे इलेक्शन रूल्स असं संबोधायचो, आणि ते रूल्स जे आले होते ते कॉन्स्टिट्युशनल आपली जी 97th अमेंडमेंट झाली होती त्या 97th अमेंडमेंटच्या अनुषंगाने ते 2014चे रूल्स जे आहेत ते आले होते. आणि त्यावेळेला आपण बघितलं एक इंडिपेंडेंट बॉडी जी आहे ती स्थापित केली होती इलेक्शन परफॉर्म करण्यासाठी, आणि मग त्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी असं जे आहे ते संबोधलं होतं. पण हे जे इलेक्शन रूल्स ज्या 97th अमेंडमेंट वरती बेस्ड होते, आणि मग त्या कॉन्स्टिट्युशनल 97th अमेंडमेंटला आणि ह्या 2019 अमेंडमेंट रूल्स ज्याच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत 7 एप्रिल 2021चे रूल्स, ते या संविधानाला कसे कनेक्टेड आहेत ते देखील थोडंसं आपल्याला सुरुवात करायच्या अगोदर पाहायचा प्रयत्न करायचा आहे. रेफर कॉन्स्टिट्यूशन किंवा वेन वी हॅव टू स्टडी द कॉन्स्टिट्यूशन देन
टू स्टडी इझिली वी रेफर प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिएम्बल मध्ये जे काही शब्द सांगितलेले आहेत, इच अँड एव्हरी वर्ड जो आपल्या इंडियन स्टेटला डिफाईन करतो, तर तोच आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला डिफाईन करतो. प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेला आपण सुरुवात करतो की वी द पीपल ऑफ इंडिया, मग वी द पीपल ऑफ इंडिया मध्ये सांगितलेलं आहे सोर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की या संविधानाचा सोर्स कोण आहे, तर पीपल ऑफ इंडिया. द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. हे सर्व शब्द जे आहेत, पाचीच्या पाची शब्द जे आहेत, ते आपल्याला आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी, हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. सॉव्हरेन म्हणजे आपण म्हणतो की आवर इंडिया इज इंडिपेंडेंट स्टेट, कुठल्याही प्रकारची डिपेंडन्सी नाही आहे. सॉव्हरेन जेव्हा कम्पेअर करतो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, त्यावेळेला आर्टिकल 43B मध्ये ऑटोनॉमस बॉडी असं म्हटलेलं आहे. सोशलिस्ट कन्सेप्ट जो होता म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मीन्स इक्वली आणि नो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ इन द हँड्स ऑफ रिच पीपल मध्ये बघितलं ते देखील तिथे तेच तत्व आहेत. आपण इक्वल मेंबरशिप कन्सेप्ट आणलेला आहे, म्हणजे फ्लॅट मोठा असो की छोटा असो आपण सिंगल मेंबरशिप धरतो. तर म्हणजे आपण म्हणतो की वेन इट कम्स टू रिलिजन वी आर न्यूट्रल, त्याप्रमाणे आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या तत्वावरती देखील तिथे राबवले. डेमोक्रॅटिक, तर डेमो आणि क्रॅटिक, डेमो म्हणजे पीपल आणि क्रॅटिक म्हणजे रूल, म्हणजे लोकांचं राज्य. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकांचं राज्य. तर इथे देखील आपण तेच बोलतो की आपल्या सर्वांनी मिळून आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत ते आपल्यासाठी काम करणार आहे. ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो रिपब्लिक शब्द वापरलेला आहे तो सांगतो की आमचं जे आहे ते हेरिडेटरी मोनार्क्स नाही आहे, आमचं इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे. नंतर काही प्रिएम्बल मध्ये शब्द म्हटलेले आहेत टू सेक्युअर इट सिटीजन्स, जस्टिस, सोशिओ इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, इक्वॅलिटी. मग हे सर्व कन्सेप्ट देखील आपण कोऑपरेटिव्ह मध्ये पाहतो. लिबर्टी इज डिफाईन्ड अंडर आर्टिकल 19 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रामुख्याने कोऑपरेटिव्ह सोसायटी बद्दल सांगतं की आर्टिकल 19(1)C मध्ये कोऑपरेटिव्ह शब्दाचा जो समावेश केलेला आहे तो 97th अमेंडमेंट 2011 मध्ये केलेला आहे. आणि 97वी घटना दुरुस्ती ज्या वेळेला झाली त्यावेळेला कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं हा एक फंडामेंटल राईट आपल्याला प्रदान केलेला आहे. फ्रेटर्निटी म्हणजे बंधुभावना, अ स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. महिलांना प्राधान्य देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, 2 सीट्स जे राखून ठेवण्यात आलेले प्राधान्य झालेले आहे, हे सर्व फ्रेटर्निटीच्या कन्सेप्ट वरती आहे. 7 एप्रिल 2021 चे जे रूल्स आहे ते कॉन्स्टिट्यूशन बद्दल प्रामुख्याने स्पष्ट काय करतात? ऑटोनॉमस फंक्शनिंग, व्हॉलंटरी फॉर्मेशन, डेमोक्रॅटिक सेटअप आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट. हे 3 तत्व जे बाकीचे होते ऑटोनॉमस फंक्शनिंग सोडून, हे सर्वचे सर्व तत्व 2014च्या इलेक्शन रूल्स मध्ये जे आहेत ते कम्प्लीट होत होते. 2019चे जे अमेंडमेंट रूल्स आले, म्हणजे जे आता आपल्याला 7 एप्रिल 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या रूल्सनी हे ऑटोनॉमस फंक्शनिंग जे आहे ते पुरेपूर डिफाईन. बाहेरचा हस्तक्षेप कमी कमी व्हावा कसा होणार? आपल्याच मेंबरला रिटर्निंग ऑफिसर म्हणून देऊ शकतो असा जो प्रावधान आहे ती आपल्याला ह्या 7 एप्रिल 2021च्या रूल्सनी केलेली आहे. त्यानंतर चॅप्टर 2 जो आपण निर्मिती केलेला आहे तो आहे डेफिनेशनचा चॅप्टर. म्हणजे आपल्याला जर रिटर्निंग ऑफिसर म्हणून कार्य करायचं असेल आपल्या सोसायटी, त्या रिटर्निंग ऑफिसरच्या भूमिकेमध्ये असणारे काही आपल्याला इम्पॉर्टंट असे जे डेफिनेशन्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. डेफिनेशन इज ऑफ हाऊसिंग सोसायटी. मग हाऊसिंग सोसायटीला डिफाईन कसं केलेलं आहे तर त्याचा ऑब्जेक्ट सांगितलेला आहे. प्रोव्हाइड ओपन प्लॉट्स फॉर हाऊसिंग, ड्वेलिंग युनिट्स, फ्लॅट टू प्रोव्हाइड अम्युनिटीज अँड सर्व्हिस. डेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन करणं हे देखील हाऊसिंग सोसायटीचा ऑब्जेक्ट. सोसायटीचा जे डेफिनेशन आहे त्यामध्ये 3 क्लॉजेस अजून पुढे ऍड केलेले आहेत. इफ यू रेफर सेक्शन 154B1 मध्ये सब क्लॉज 17 मध्ये हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन दिलेलं आहे. आणि त्यामध्ये टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी, टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी आणि अदर हाऊसिंग सोसायटीज असे 3 विभाजन केलेलं आहे. 7 एप्रिल 2021 चे रूल्स जर आपण पाहिले त्यामध्ये रूल नंबर 76H कॅपिटल H म्हणून दिलेला आहे. त्या रूल नंबर 76 कॅपिटल H मध्ये सबक्लॉज 6 पार्ट आहे. त्या सबक्लॉज 6 मध्ये सांगितलेलं आहे की कुठला व्यक्ती जो आहे तो कंटेस्ट करू शकतो, ज्याचं नाव यादीमध्ये येऊ शकतं फायनल लिस्ट ऑफ वोटर्स मध्ये, असे सर्व व्यक्ती जे आहेत ते इलेक्शन कंटेस्ट करू शकतात असं प्रोव्हिजन 76H सबक्लॉज 6 मध्ये दिलेला. ऑल्टर मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. त्या व्यक्तीने आपल्या सोसायटीमध्ये नुकता फ्लॅट घेतलेला आहे आणि त्यांनी मेंबरशिपचं ऍप्लिकेशन ऑलरेडी आपल्याकडे केलेलं आहे पण ते स्वीकृत झालेलं नाही. आपल्याकडे काही प्रोव्हिजन्स आहेत डिस्क्वालिफिकेशनचे, म्हणजे सेक्शन 79च्या अंतर्गत असो, 85 चे असो, सेक्शन 88 चे असो,
154B8(2) असेल किंवा 154B27 असेल, याच्यामध्ये काही डिस्क्वालिफिकेशनचे ऑर्डर्स आले असतील, त्यावरती मॉरल टर्प्युट्यूडचे काही ऑफेन्सेस असतात. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये सेक्शन 146 आहे आणि 147 मध्ये कन्व्हिक्शन आहे. मग त्याच्यावरती जर कन्व्हिक्शन झालेलं, ज्याला 1 वर्षाची शिक्षा झालेली असेल, तो देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. त्याला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत, पण केव्हा 2 पेक्षा जास्त मुलं आहेत, तिसरं मूल जर 2001च्या नंतरचं असेल तर तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. 2001च्या अगोदर 3 मुलं असतील, 4 मुलं असतील तर तो इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. 2001च्या अगोदर फक्त एकच मुलगा आहे आणि 2001च्या नंतर त्याला जुळी मुलं झालेली असतील, ट्विन्स झालेली असतील, तर मग त्याला एकच काउंट करायचं आपण. आणि अडॉप्टेड चाइल्डला आपण कन्सिडर करत नाही. बायोलॉजिकल जे असतील त्यांनाच फक्त आपण कन्सिडर करतो. आपल्याकडे बायलॉ नंबर 43B मध्ये सांगितलेलं आहे की 8 दिवसाची इंटिमेशन नोटीस द्यायची जर आपल्याला फ्लॅट सबलेट करायचा आहे. इफ यू फेल टू इंटिमेट दॅट अँड इफ इट इज रेकॉर्डेड इन द सोसायटी, then also that is also one of the ground for disqualification to contest the election. बायलॉ नंबर 116 दिलेला आहे. त्या बायलॉ नंबर 116 मी सांगितलेलं आहे की पर्सनल इंटरेस्ट जर आपल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन मध्ये असेल सोसायटीच्या लेवलला, then we cannot contest the election. Section 73 of Maharashtra Cooperative Society Act states that की सर्व जबाबदारी जी आहे सोसायटीची, सर्व मॅनेजमेंटची जबाबदारी रेस्ट इन द कमिटी. कोरम साठी एक इम्पॉर्टंट विषय येतो की कोरम म्हणजे किती मेंबर, समजा 11 कमिटी मेंबर आहेत, 13 आहेत, 15 आहेत, किती मेंबर जे आहेत ते निवडून आले पाहिजे. मिनिमम नंबर जो आहे दॅट इज गिवन अंडर सेक्शन 154B19 अँड सेक्शन 154B22. You have to refer both these sections. Returning officer. Then who shall be a returning officer or who can be a returning officer? त्याच्यामध्ये प्रकार दिलेले आहे. मग कोण कोण रिटर्निंग ऑफिसर म्हणून होऊ शकतं, तर ज्या वेळेला आपल्या सोसायटीचं इलेक्शन लागलेलं असेल तर त्या पॅनलमधनं जे एम्पॅनल्ड आहेत स्टेट कॉपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटीमध्ये आणि मेंटेन बाय डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार, त्या पॅनलमधनं आपण स्टेट कॉपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटीच्या पॅनलमधनं आपण ऑफिसर जे आहेत त्याची आपण नियुक्ती करू शकतो. ऑप्शन दिलेला आहे आपल्याच मेंबर पैकी एक रिटर्निंग ऑफिसर देखील आपण निवडू शकतो. जर आपल्याला आपल्याच मेंबरला रिटर्निंग ऑफिसर करायचं असेल तर त्याला मॅन्डेटरी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, जी ट्रेनिंग तुम्ही आता सध्या घेत आहात. हे जे नियम तयार केलेले आहेत त्याचे आपण मेन फीचर काय ते आपण चेक करू. याचे फीचर आपण तपासले तर आपल्या लक्षात येईल की आता निवडणूक घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही संस्थेवर टाकलेली आहे. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी हा नियुक्ती करण्याचा संस्थेला अधिकार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व पुढची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणजे यामध्ये राज्य निवडणूक प्राधिकरण जे यापूर्वी 250च्या कमीच्या संस्थांच्या निवडणुका घेत होते, आता त्यांचा याच्यात एकदम मिनिमम रोल आहे. संपूर्ण जबाबदारी आता संस्थेची आहे. संस्थेला निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीचा अधिकार दिलेला आहे. त्यामध्ये संस्था ही निवडणूक निर्णय अधिकारी हा संस्थेच्या सभासदाला करू शकते किंवा जो पॅनल आहे पॅनल मधल्या कोणत्याही माणसाला करू शकते. म्हणजे आधी यापूर्वी रजिस्ट्रारला अधिकार होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा, आता जर संस्थेला करायचं आहे तर त्यांचे जे सभासद आहेत प्रोव्हायडेड तो सभासद आता आउटगोईंग कमिटीचा मेंबर नसावा, ऑडिटर नसावा. संस्थेचा म्हणजे ऑडिटर तो सभासद सहसा नसतोच आणि त्याशिवाय तो म्हणजे पुढच्या निवडणुकीला उभा राहायला इच्छुक नसतो. असा कुठलाही सभासद आपण निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करू शकतो. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला म्हणजे सभासद नियुक्ती करायला कुठलंही त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा काही अनुभव वगैरे आपल्याला बघायची गरज नाहीये. सेकंडला पॅनलवरचा नेमायचा असेल तर पॅनलवरचा नेमण्यासाठी पण आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही. फक्त आपण पॅनल डाउनलोड करून घ्यायचं, त्या पॅनलवर जो कोणी माणूस असेल त्याला आपण तो निवडणूक करू शकतो. नंतर एक याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाहीये. नंतर निवडणूक फक्त कुठे हस्तक्षेप आहे की जर कोणाचा नॉमिनेशन अर्ज नामंजूर झाला तर त्याला निबंधकाकडे अपील करता येते. पूर्ण निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटीकडे आपल्याला निबंधकाकडे जायचंय आणि प्राथमिक मतदार यादी आपल्याला निबंधक कार्यालयात सादर करायची. याशिवाय संस्थेच्या निबंधकाचा याच्यामध्ये कुठला पण रोल नाहीये. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक कार्यक्रम घेऊन आपण करणार आहोत. यामध्ये 5 दिवसाचा निवडणूक कार्यक्रम आहे याच्यात आणि निवडणूक निर्णय म्हणजे निवडणूक बिनविरोध झाली तरी विशेष सर्वसाधारण सभेत आपल्याला ती घोषित करायची आहे किंवा मतदान हे आपल्याला बॅलेटने घ्यायचं आहे. बॅलेट मतदान हे आपलं स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये होणार आहे. मतदार प्राथमिक मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम, निवडणुकीची सर्वसाधारण सभा ही आपल्याला प्रत्येक सभासदाला बाय हँड याची माहिती बाय हँड अथवा इलेक्ट्रॉनिक मोडने द्यायची.